छान. मित्रांनो 2024 मध्ये आपले एम-बी-बी-एस, बी-डी-एसचे जे 4 राउंड लागलेले होते, तर त्याची लिस्ट जी आहे, तर त्यानुसार जो कट ऑफ प्रत्येक कॉलेजचा जो कमीत कमी कट ऑफ आहे, तर तो आपण बघतोय. म्हणजे असे विद्यार्थी की जे कॅटेगरीनुसार या ठिकाणी ॲडमिशन मिळालेली आहे. मग ते गव्हर्नमेंट कॉलेज असेल किंवा मग सेमी गव्हर्नमेंट म्हणजे आपण त्याला प्रायव्हेट कॉलेज म्हणतो. आणि एक लक्षात घ्या की हे जे सर्व काउन्सिलिंग आहे, तर हे सी-ई-टी सेल या वेबसाईटवर चालते आणि आफ्टर रिझल्ट याचा आपल्याला फॉर्म भरायचा असतो. आतापासून आपल्याला काही याचं काम नाही. पण महत्त्वाचं आहे की आता ह्या जे स्क्रीनवर सध्या तुम्हाला दिसतं ते याला सिलेक्शन लिस्ट म्हणतात आणि ही जी सिलेक्शन लिस्ट आहे तर ही जवळपास तिसऱ्या राऊंडची आहे. बघा इथं तुम्हाला दिसतं हे कॅप राऊंड 3 इकडे वरती. आता हा जो कॅप राऊंड 3 आहे तर असा पहिला राऊंड झाला ऑनलाईनच चॉईस फिलिंग कराव्या लागतात आणि नंतर मग लिस्ट लागते. दुसरा राऊंड झाला, तिसरा झाला, चौथा झाला आणि या 4 राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालं तर अशा विद्यार्थ्यांची जी लिस्ट आहे की ज्याला ऑल इंडिया रँक नेमका किती होता, त्यानंतर त्याचा स्कोअर किती होता, तर हे सगळं आपण सविस्तर बघूया. जिजाऊ अकॅडमीला तुम्ही जर आतापर्यंत नेमकंच जर तुम्ही आतापर्यंत एकही व्हिडिओ बघितला नसेल, पहिल्यांदा जर बघत असाल तर नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण खूप साऱ्या ज्या नंतरच्या कामाच्या गोष्टी आहे तर त्या नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता बघा, जर समजा आपण यामध्ये हे जे 2 नंबरचं PDF आहे हे वालं, ठीक आहे ना. तर गव्हर्नमेंट एम-बी-बी-एस आणि प्रायव्हेट कॉलेजचा हा कट ऑफ आमच्या जिजाऊ अकॅडमीच्या टीम मेंबर्सनं हा काढलेला आहे. तर यावर जर आपण क्लिक केला समजा, तर बघा या साईडला आम्ही काय केलेलं आहे की कॅटेगरी घेतलेलं आहे. आपण तुमच्या माहितीसाठी हा व्हिडिओ मला बनवणं गरजेचा होता. जे कट ऑफ आहे तर ते 2024चे जे आपले 4 राऊंड झालेले आहेत तर त्याचे हे कट ऑफ आहे. बघा आम्ही काय केलेलं आहे, तर सुरुवातीला एस-टी कॅटेगरी घेतलेली आहे, त्यानंतर एस-सी आहे, व्ही-जे आहे. तर हे असा क्रम का लावला, कारण कमीत कमी म्हणजे ज्या कॅटेगरीसाठी स्कोअर लागतो तर ती आम्ही प्रयत्न केला की ती कॅटेगरी वर घेतलेली आहे. आणि सोबतच आपण सुरुवातीला काय करूया, तर सुरुवातीला जे गव्हर्नमेंट एम-बी-बी-एस कॉलेजेस आहेत तर त्याचे कट ऑफ बघूया आणि नंतर मग आपण याच कॅटेगरीचे प्रायव्हेटचे बघूया. सोबत हे सगळं मी तुम्हाला दाखवतोय. बघा सुरुवातीला काय करू की कन्फ्युजन वाढू नये, तर यासाठी सुरुवातीला गव्हर्नमेंट कॉलेजचे कट ऑफ बघू. आता जर समजा आपण एक जर विचार केला तर एस-टी कॅटेगरी जी आपली, तर एस-टी कॅटेगरीमध्ये जे कमीत कमी कट ऑफ गेलेलं कॉलेज आहे तर ते आहे गव्हर्नमेंटचं कॉलेज हिंगोलीचं, की जे मागच्या वर्षी नव्यानं सुरू झालेलं आहे. आता या विद्यार्थ्याचा जो ऑल इंडिया रँक आहे तर तो आहे 3,53,987 आणि याला जो स्कोअर होता तर तो जवळपास 410 मार्क्स आहे. तर हे झालं एस-टी कॅटेगरीबद्दल. आता हेच जर समजा आपण गव्हर्नमेंट कॉलेज आणि एक नवीन एक उत्सुकता आहे परत की सर एस-सी-बी-सी मधून जर फॉर्म भरला तर कट ऑफ जो आहे तर तो कमी आलेला आहे का मागच्या वर्षी, म्हणजे कमी स्कोअरवर ॲडमिशन झाल्या का, तर ते बघू. बघा एस-सी-बी-सी जी कॅटेगरी आपली, तर त्यांना जे लास्ट ॲडमिटेड जे कॉलेज आहे कमीत कमी स्कोअरवालं तर ते आहे गडचिरोलीचं कॉलेज आणि या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक आहे 66,044 आणि विद्यार्थ्याचा स्कोअर आहे 610 एस-सी-बी-सी वाल्यांसाठी. तर हे सगळं गव्हर्नमेंटचे कट ऑफ आहे, लक्षात घ्या. आपण प्रायव्हेटसुद्धा डिस्कस करूया. आता प्रायव्हेटमध्ये पण कसं असतं की आपल्याला स्कॉलरशिप मिळते, म्हणजे असं नाही की तुम्हाला एकदम 1 कोटी 1.5 कोटी असा खर्च येईल, असा विषय नाही आहे. हा जो कट ऑफ आहे तर हा स्कोअरचा कट ऑफ आहे, म्हणजे थोडक्यात स्टेट कोटामधून झालेलं सिलेक्शन की ज्यामध्ये स्कॉलरशिप मिळते. तर त्यामुळे थोडं आपल्या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तर तो तर विचारात घ्याच, पण इतर कॅटेगरीचा सुद्धा विचार करा. कारण काय तर हे नंतर आपल्याला पुढं काउन्सिलिंगमध्ये कामात येणार आहे. बघा आता जर आपण एस-सी या कॅटेगरीचा जर विचार केला तर गडचिरोलीचं हे कॉलेज जे आहे तर हे लास्ट ॲडमिटेड एस-सी कॅन्डिडेट आहे या कॉलेजमध्ये, की ज्याचा ऑल इंडिया रँक आहे 1,53,666. आता ऑल इंडिया रँक म्हणजे नेमकं काय, तर आपण जो पूर्ण भारतामध्ये आपला जो नंबर आहे AIR ऑल इंडिया रँक, तर त्याला भारतामध्ये आपला विद्यार्थी किती नंबरला आहे तर त्याला ऑल इंडिया रँक म्हणतात. तर एस-सी कॅटेगरीसाठी जो स्कोअर आहे तर तो 538 आहे, गव्हर्नमेंट गडचिरोलीचं कॉलेज. आता आपला विद्यार्थी यावर्षी नीटचे क्लासेस करतोय. तुम्ही जर सध्या एक लेटेस्ट हा व्हिडिओ बघत असाल, कारण 19 जानेवारी 2025 रोजी आपण हा व्हिडिओ बनवतोय. आतापर्यंत नीटचे फॉर्मसुद्धा भरले गेलेले नाही. विद्यार्थी किती स्कोअर आणतोय आपला टेस्ट सिरीजमध्ये, तर यावरून तुम्ही एक प्रेडिक्ट करू शकता की आपण एम-बी-बी-एस पर्यंत पोहोचू शकतो का, नाही पोहोचू शकत, एम-बी-बी-एसच करायचं आहे, वेगवेगळे मार्ग असतात, तर त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवूया. या व्यतिरिक्त जर तुमचा काही प्रश्न असेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण सगळ्या कमेंट्स मी रीड करतोय आणि सर्वांना आन्सर देतोय. बघा जर आपण ओपनचा विचार केला तर ओपनसाठी जो स्कोअर लागला तर तो थोडा जास्त होता, 629 मार्क्स या विद्यार्थ्याला लागले आणि जे कॉलेज आहे तर ते आहे गडचिरोलीचं. का बरं, कारण हे नवीन कॉलेज होतं मागच्या वर्षी
आणि त्यामुळं जे सुरुवातीचे जे मुलं आहे की जे हायर स्कोरवाले तर ते इतर कॉलेजमध्ये गेले आणि या कॉलेजमध्ये ज्या सीट्स भरल्या गेल्या तर ह्या इथपर्यंत हा स्कोअर पण हायरच आहे, कमी आहे असं नाही. बघा आता जर समजा आपण VJA या कॅटेगरीचा जर का विचार केला तर VJA साठी गडचिरोलीचं कॉलेज मिळालं. या मुलाचा ऑल इंडिया रँक आहे 96,153 आणि याचा स्कोअर आहे 584. तर आपण जर VJA मध्ये असाल तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट सोबत व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. तरच आपल्याला या सीटवर त्या ठिकाणी काउन्सिलिंग करता येऊ शकते. आता NTBचा जो स्कोअर आहे तर तो जवळपास 570 आहे, म्हणजे VJA पेक्षा 14 मार्कानं हे कमी आलेलं आहे. आणि हे सगळे आपण गव्हर्नमेंट कॉलेजचे सुरुवातीला डिस्कस करतोय. आता हेच जर आपण EWS बघितलं, आता EWS मागच्या वर्षी काय झालं होतं की बरेच लोक जे EWS मध्ये होते तर ते नंतर SEBC मध्ये आले. आपण बघितलं की 610 SEBC ला कट ऑफ लागला, पण EWSचा जो आहे तर तो 606 वर आलेला आहे. ओके, आणि याला कॉलेज मिळालेलं आहे गडचिरोलीचं 70,480 एवढा या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक होता. आता जर आपण OBC या कॅटेगरीचा जर का विचार केला, गडचिरोलीचंच कॉलेज आहे 46,447 एवढे मार्क्स आहे या विद्यार्थ्याला, 628 OBC साठी एवढा स्कोअर आहे. OBC मध्ये तशी कॉम्पिटिशन असते, ओपन मध्ये कॉम्पिटिशन असते, तसं आता कॉम्पिटिशन नाही, तर अशा कॅटेगरीजच नाहीत. आता बघा हायेस्ट कट ऑफ जाणारी अजून कॅटेगरी कोणती तर NTD. आता NTD मध्ये काय झालेलं आहे की जवळपास 59,880 एवढा ऑल इंडिया रँक आहे आणि या स्कोअर जो आहे तर 616 मार्क्स आहे याचा NTDचा. आता NTB मध्ये काय झालेलं आहे की 570 वर मी अगोदर तुम्हाला सांगितलं, आणि NTC मध्ये काय की 611 एवढा स्कोअर लागला. NTC मध्ये हायर स्कोअर आहे NTCचा 64,385. आता हे तर झालं गव्हर्नमेंटचं. आता तुम्ही जर व्हिडिओ स्किप करून इथपर्यंत आले असाल समजा, बऱ्याचशा गोष्टी की मी मध्ये मध्ये सुद्धा सांगतोय की आपण नेमकं काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, आपले डॉक्युमेंट्स कसे असले पाहिजे, तर या गोष्टी ज्या आहेत तर या स्किप केल्यामुळे तुमच्या राहून जातील मधल्यामध्ये आणि अर्धवट ऐकून काही फायदा होणार नाही. बघा आता जर समजा आपण विचार केला प्रायव्हेट कॉलेजचा, तर प्रायव्हेट कॉलेजमध्ये जे कॉलेज आहे कमी कट ऑफ गेलेलं ST या कॅटेगरीसाठी तर ते आहे प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स इस्लामपूर सांगलीचं, आणि या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक आहे 3,79,371. याला स्कोअर आहे 398, म्हणजे गव्हर्नमेंट ST कॅटेगरीसाठी 410 आणि इकडं जवळपास 12 मार्क प्रायव्हेट कॉलेजसाठी कमी झाले. आता प्रायव्हेट कॉलेजमध्ये ST कॅटेगरीवाल्यांना आता समजा एखाद्या कॉलेजची फी 9 लाख रुपये, मग 9 लाखच द्यायचे का? एखादा कॉलेज मागू शकतं 9 लाख, पण स्कॉलरशिप मिळते. जर तुम्ही स्कॉलरशिपसाठी जर का पात्र असाल तर नक्कीच तुम्हाला स्कॉलरशिप मिळते, पूर्ण ट्युशन फी माफ होऊ शकते. आता जर आपण SC या कॅटेगरीचा विचार केला तर जे कमी कट ऑफ वालं कॉलेज आहे तर ते आहे DNY तासगावकर कर्जतचं कॉलेज. विद्यार्थ्याचा स्कोअर आहे 530 आणि ऑल इंडिया रँक आहे 1,63,184. आता 530 आपण जर SC कॅटेगरीमध्ये असाल, आपला ऑल इंडिया रँक जर का या पद्धतीनं पुढे आला तर नक्कीच आपल्याला प्रायव्हेट कॉलेजला आपली ॲडमिशन होऊ शकते. पण पुन्हा तोच विषय येतो की प्रायव्हेट कॉलेज म्हणजे आपल्याला असं 1 कोटी 1.25 कोटी असं द्यावं लागेल का? तसा विषय नाही. आपलं हे स्टेटमधून सिलेक्शन होणार आहे तर त्यामुळं आपल्याला स्कॉलरशिप मिळते. जरी समजा कॉलेजवाल्यांनी फुल फी घेतली पहिल्या वर्षाची, ती 8 लाख 9 लाख असेल, पण स्कॉलरशिप मिळते. पण शक्यतोवर मागच्या वर्षी पूर्ण फी घेतलेली नाही, स्कॉलरशिपचाच DD कॉलेजवाल्यांनी घेतला. कारण काय झालं की त्याच्या मागच्या वर्षी बऱ्याचशा अशा घटना घडल्या. गव्हर्नमेंटनं सुद्धा चांगले चांगले जे निर्णय तर ते 2024 मध्ये घेतलेले होते विद्यार्थ्यांच्या फेवरचे, मुलींच्या विशेष करून. तर त्यामुळं जास्त रकमेचा DD काढायचं काम पालकांवर जो बोजा आहे तर तो कमी पडला. बघा आता जर समजा आपण हेच प्रायव्हेट कॉलेजमध्ये VJA ही कॅटेगरी जर का बघितली तर तेच कॉलेज आहे पुन्हा DNY तासगावकर कर्जतचं कॉलेज, आणि 1,02,956 एवढा ऑल इंडिया रँक या विद्यार्थ्याचा, 578 वर याला ॲडमिशन मिळालेली आहे. आता एक डोक्यात विषय असा येऊ शकतो की हे कमी कट ऑफवाले कॉलेज आहे म्हणजे हे एकदम लो ग्रेडचे असतील का? कमी कट ऑफ म्हणजे तुम्ही बघताय की 610 मार्क 598 मार्क, तर हा कमी कट ऑफ थोडी झाला. हे काय काढलंय मी की कमीत कमी ॲडमिशन किती मार्क्सवर झाल्या लास्टवाल्या तर ते काढलेलं आहे. आणि आमची टीम जिजाऊ अकॅडमीची टीम ह्या सगळ्यांना मिळून हा डेटा कलेक्शन आम्ही करतो. तर त्यामुळं कमी कट ऑफ म्हणजे कॉलेज खराब आहे असा विषय नाही. बघा आता जर समजा आपण ओपनचा विचार केला, मी तुम्हाला NTB सांगितलं, NTC NTD पण सांगतोय, पण जर आपण ओपनचा जर का विचार केला, SSPM कुडाळ सिंधुदुर्गचं कॉलेज आहे आणि 81,057 एवढा ऑल इंडिया रँक आहे आणि 596 मार्क्सला ॲडमिशन झालेली ओपनची. बघा स्कोअर खूप हाय, आपले मुलं अभ्यास करतात, त्यांना जर एक विचार केला तर एवढा स्कोअर आणायला खूप मेहनत घ्यावं लागतं.
एवढं सोपं पण नाही. एक विचार करा, आपल्याहून विचार करा की खरोखर आपण आपल्या शालेय जीवनामध्ये किंवा कॉलेज जीवनामध्ये 720 पैकी 596 हे एवढं आणणं सोपं आहे का विद्यार्थ्याला? नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा, आता जर आपण नवीन कॅटेगरी जी होती मागच्या वर्षी SCBC वाली, तर लास्ट ॲडमिटेड आहे प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स इस्लामपूरचा. तर याला 596 स्कोअर आहे, म्हणजे ओपन सारखाच. आणि EWS ही जी कॅटेगरी आहे तर याला वेगळं आरक्षण प्रायव्हेट कॉलेजमध्ये नसतं. मी प्रायव्हेट उल्लेख करतोय पण लक्षात घ्या स्कॉलरशिप मिळते, तर त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. बघा, आता जर आपण OBCचा जर का विचार केला तर सिंधुदुर्गाच्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन झालेली आहे 596 मार्कावर आहे आणि NTDला पण 596 मार्क लागले. फक्त ऑल इंडिया रँकमध्ये फरक आहे. बघा, OBCचा ऑल इंडिया रँक आहे 81,300 आणि NTDचा ऑल इंडिया रँक आहे 81,512. आता कसं आहे की ही आम्ही सगळं मॅन्युअली काम केलेलं आहे, मी आणि आमची टीम बसून. तर त्यामुळं होऊ शकतं की यामध्ये स्कोअरमध्ये एखादा मार्क्स कमी जास्त होऊ शकतो. तर तेवढं तुम्ही जे आहे तर ते ग्राह्य जिजाऊ अकॅडमीला धरू शकता, कारण आतापर्यंत बरंच प्रेम आपल्या पालकांनी जिजाऊ अकॅडमीला दिलेलं आहे. बरेच जे विद्यार्थी आहे तर ते आपल्यासोबत कनेक्ट आहे. जवळपास आपण लवकरात लवकर 1 लाख सबस्क्रायबर पर्यंत पोहोचणार आहेच. बघा, आता NTC जी आहे तर ती 597ला ॲडमिशन झालेली आहे. सिंधुदुर्गचंच कॉलेज आहे आणि 80,249 एवढा ऑल इंडिया रँक आहे. आणि राहिलं होतं आपलं NTBचं. तर NTB मी अगोदर पण तुम्हाला सांगितलं की जवळपास समजा 559 मार्क लागले, 1,26,257 एवढा याचा ऑल इंडिया रँक आहे NTBचा. आणि कॉलेज जे आहे तर ते सिंधुदुर्गचं आहे. बघा, आता जर तुम्ही आतापर्यंत जिजाऊ अकॅडमीचे जर का व्हिडिओ जर बघितले समजा, तर जवळपास 1,1200च्या वरती व्हिडिओज आहेत की जे काउन्सिलिंगवर आहे, पब्लिक व्हिडिओज आहेत. ते जर तुम्ही बघितले तर मला तरी नाही वाटत की तुम्हाला काही अडचण येईल. तर त्यामुळं अकॅडमीला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करायला विसरू नका. टेलिग्रामची लिंक पेस्ट करतोय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, नक्की एकदा जॉईन करा. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे पण आपण इन्फॉर्मेशन तिकडे शेअर करतो तर ती तुमच्यापर्यंत पोहोचेल, तुम्हाला वाचायला सुद्धा ते मिळेल. ठीक आहे ना. आज आपण